त्याचबरोबर इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य दत्तामामा भरणे हेही त्यांच्या बरोबर उपस्थित राहत आहेत। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष व महायुतीचे सर्व नेते मंडळी, या सर्वांचं मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांना माहिती, बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही देशामध्ये लक्ष लागलेली निवडणूक आहे। कधीही लोकसभेची निवडणूक एवढी अटीतटीची निर्माण होईल अशी बारामतीमध्ये शक्यता नव्हती, परंतु सध्याची निवडणूक ही मित्रांनो काही मंडळी भावनिक करतायत। कुठेतरी अजितदादांना एकटं पाडण्याचं काम केलं जात आहे। अजितदादांसारखा एक कर्तबगार नेता जो या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मिळाला, महाराष्ट्रामध्ये अजितदादांची ओळख ही सकाळी 6 वाजता कामाची सुरुवात होते आणि शेवट जोपर्यंत आपल्याकडे आलेला दीन दलित कष्टकरी उपेक्षित आपल्या जवळ आलेल्या माणसाचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अजितदादा आपलं काम बंद करत नाहीत। असं नेतृत्व आपल्या या बारामती तालुक्यामध्ये जन्माला आलं आणि महाराष्ट्राचा कायापालट करण्याचं काम अजितदादांनी केलं। आज या इंदापूर तालुक्यामध्ये जे विकासाचं जाळं विणलं, त्यामध्ये पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, अनेक लोक कल्याणकारी योजना तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम अजितदादांच्या माध्यमातून आपल्या या भागामध्ये झालं। आज त्यांच्या सौभाग्यवती सुनित्रा वहिनी ह्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहेत। एका बाजूला 15 वर्ष ज्यांना आपण खासदार म्हणून संसदेमध्ये पाठवलं, त्या खासदाराने ना शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी कधी आवाज उठवला, त्या खासदाराने ना कधी माझ्या गोरगरीब जनतेच्या बेरोजगारी मिटावी, तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून असा एखादा प्रोजेक्ट आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणला। फक्त सेल्फी काढायची, कुठल्या तरी गावामध्ये जायचं, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून बाजारात जाऊन एखादा पदार्थ घ्यायचा आणि त्या पदार्थाचं भांडवल करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती कळवळ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्या बाबतीत केला जातो। आणि म्हणून ही लढाई मित्रांनो भावनिक नाही, ही लढाई देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे। एका बाजूला नरेंद्र मोदींसारखा कर्तबगार नेता आहे की जो पंतप्रधान पदावरती विराजमान झाला आणि नरेंद्र मोदींनी या भारताचा कायापालट करायला सुरुवात केली। अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले। शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये प्रति महिना देण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून झालं। केंद्र सरकारचे 6,000 आणि महाराष्ट्र सरकारचे 6,000 असे 12,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जायला लागले। आज विरोधक हे त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये एक वेगळं आणि संभ्रमाचं वातावरण करतात की नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर, महायुती सत्तेत आल्यानंतर भारताचं संविधान बदललं जाईल। परंतु मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला दिलेलं संविधान आहे ते संविधान चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत बदलण्याची हिम्मत या भारतामध्ये कोणाची होणार नाही। नरेंद्र मोदींनी जो राज्यकारभार चालू ठेवला तो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या भारतामध्ये जोपासण्याचं काम करतायत। आणि आज ज्या वेळेस या भारतामध्ये आतंकवादी हल्ला होत होते, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान
असेल किंवा बांगलादेश असेल, ह्या देशातले आतंकवादी भारतामध्ये येऊन अनेक आपल्या असणाऱ्या भारतीय बांधवांचं बलिदान त्या ठिकाणी घेत होते। त्यावेळेस या काँग्रेसच्या राजवटीमध्ये जे आपले सीमेवर लढणारे जवान होते, त्या जवानांचा जो बळी ते आतंकवादी घेत होते, त्यावेळेस भारतातल्या अनेक माय मावल्यांचं कुंकू पुसण्याचं पाप या काँग्रेसच्या राजवटीमध्ये होतं। 2014ला नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आणि पाकिस्तान, बांगलादेश, चायना असेल, कोणाचीही भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत होत नाही। आज जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवला, कोणत्याही देशामध्ये गेलं तर भारतीयांचा सन्मान वाढला। कोणत्याही भारताचा पंतप्रधान कोणत्याही देशामध्ये गेला तर नरेंद्र मोदींचा सन्मान हा भारतीयांचा सन्मान होतो। आणि असं नेतृत्व आज भारताच्या 150 कोटी लोकांचं नेतृत्व करण्यासाठी तुमच्या आमच्या समोर लोकसभेची निवडणूक लढून तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधींचं नेतृत्व जे भारतामध्ये कधीही सर्वसामान्य माणसांचं अश्रू पुसू शकत नाही किंवा कोणाच्याही पाठीमागं खंबीरपणे उभा राहू शकत नाही। कोणताही देश हा राहुल गांधींना घाबरू शकत नाही, कोणताही देश हा राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारू शकत नाही, पण नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे जगाने स्वीकारलेलं आहे। आणि म्हणून आपल्याला सुनित्रा वहिनींना मतदान करून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याची संधी या माध्यमातून द्यायची। अजितदादांसारखं नेतृत्व जे आपल्या भागामध्ये वाढलं, मोठं झालं, ज्यांना तुमच्या आमच्या प्रत्येक गावातली जाण आहे, त्यांना प्रत्येक समस्यांची जाण आहे, असं नेतृत्व आज अजितदादांचं वाढत असताना त्यांना कुटुंबातून विरोध होतोय। अख्खं कुटुंब एका बाजूला आणि अजितदादा एका बाजूला। अजितदादांची अवस्था आज अर्जुनासारखी झालेली आहे, परंतु अजितदादांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस सारखा श्रीकृष्ण उभा आहे। आणि म्हणून ही लढाई भावनिकतेची नाही, ही लढाई धर्म विरुद्ध अधर्माची आहे, ही लढाई न्यायाविरुद्ध अन्यायाची, ही लढाई नीती विरुद्ध अनीतीची। आणि म्हणून या लढाईमध्ये अजितदादांसारखं नेतृत्व आज अर्जुनाच्या भूमिकेत आहे आणि पुढे अख्खं कुटुंब कौरवाच्या भूमिकेत आहे। तुम्ही बघा, रोहित पवार या भागामध्ये येतात आणि अजितदादांवर पाहिजे तेवढं तोंडसुख घेतात। ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस फुटत होती, त्यावेळेस रोहित पवार आणि त्यांच्या पिताजीला गुदगुल्या होत होत्या, आनंद होत होता। घरामध्ये दोघं बापल्याक एकमेकाला पेढा भरवत होते, कारण अजितदादा जर ह्यांच्यातून बाजूला झाले तर माझ्या रोहितला या राज्यामध्ये नेता बनता येईल, माझा रोहित या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व कराल, म्हणून घर फुटलं तरी चालेल, परंतु ते जोडण्याचं काम या बाप लेकांनी कधी केलं नाही। आज पार्थ पवारांना ज्या वेळेस संरक्षण दिलं, त्यावेळेस रोहित पवार म्हणाले या पार्थ पवाराला पोलिसांचं संरक्षण द्या आणि सोबत रणगाडा पण द्या। रणगाडा आबा संरक्षणाला असतो, ही म्हणायचं भावकी। इतकं कुचकामी नेतृत्व। अरे माझ्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जर काय संकट येत असेल, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीवर जर कोण प्रहार करणार असेल आणि त्याला जर संरक्षण मिळत असेल तर मला आनंद व्हायला पाहिजे की माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला संरक्षण दिलं। पण हा बहादर म्हणतोय त्यांना रणगाडा सुद्धा द्या। रोहित पवारांची अवस्था महाभारतातल्या दुर्योधनापेक्षा भयानक झालेली आहे। अहंकाराने बरबटलेला रोहित पवार आहे आणि रोहित पवारांना मी या माध्यमातून सांगतो, रोहित पवार तुम्ही जर यापुढे अजितदादांना चुकीच्या पद्धतीनं आरोप करणार असाल तर तुम्ही ज्या पद्धतीनं वागताय, तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय, तुम्हाला प्रत्युत्तर
हे निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये देणार आहोत। आतापर्यंत पवार कुटुंबातला सदस्य म्हणून आम्ही तुम्हाला सन्मान करत होतो, परंतु अजितदादांसारखं नेतृत्व हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, शेतकऱ्यांचं नेतृत्व आहे, दीन दलित कष्टकरी पीडित वंचित शोषित या सगळ्यांचा आधारस्तंभ असणारं नेतृत्व आहे। आणि अशा नेतृत्वाला तुम्ही अपमानित करणार असाल तर रोहित पवार कदाचित तुम्ही लहानपणी मेंदूवर पडलेला दिसताय। लहान मेंदूवर पडल्यामुळेच तुम्ही अजितदादांवर अशा पद्धतीच्या टीका करताय। आणि म्हणून तुम्ही कर्जत जामखेडच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या करंगळीला धरून तुमचा राजकीय उदय झाला हे विसरू नका। आज महाराष्ट्राचं राजकारण हे अजितदादांच्या हातामध्ये येतंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादांसारखं नेतृत्व ज्यावेळेस पुढे येतं त्यावेळेस आमच्या शेजारचा माढा तालुका, माढा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील एक उत्तमराव जानकर इकडे येतात आणि अजितदादांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरतात, टीका टिप्पणी करतात। उत्तमराव जानकर साहेब, आपण माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या 50 वर्ष लढताय, आपल्याला कधीच जय प्राप्त झाला नाही। आता कुठं आपण मोहित्याच्या मांडीला मांडी लावली, मोहित्यांनी कानात काहीतरी सांगितलं की तुम्ही इकडे येऊन अजितदादांवर टीका करत असाल तर उत्तमराव जानकर साहेब, आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये वावरलेलोय। तुम्ही चांदापुरी साखर कारखाना ज्यावेळेस काढला त्यावेळेस त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती जो बोजा चढला तो बोजा न उतरवता तुम्ही कारखाना विकून टाकला, त्या कारखाना विकून टाकला आणि माझा शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावरचा जो बोजा आहे त्यांच्या प्रपंचाची